गेले अनेक दिवस म्हणजे ही सगळी प्रकरणं सुरूही व्हायच्या अगोदरपासून बायका इतक्या का भुलतात, इतक्या का वाहावत जातात, हे विचारचक्र चालू होतं. त्याला कारणही तसंच होतं. त्यातच अशोक खरात प्रकरण बाहेर आलं. माझ्याकडे आलेली एक स्त्री तेव्हा ढसाढसा रडत सांगत होती, माझा नवरा खूप चांगला होता, पण माहित नाही काय झालं. प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत, स्त्रिया इतक्या का फसतात, का इतक्या वाहावून जातात, या विषयावरील ॲडव्होकेट विभावरी बिडवे यांचे विचार. ॲडव्होकेट विभावरी बिडवे या फेसबुकवर खूप छान लिखाण करत असतात. त्या पेशाने कायदेतज्ञ आहेत आणि कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाऊन त्याचं खोलवर विश्लेषण करतात. तर ऐकूया. साधारणपणे विवाहबाह्य संबंधात नवरा किती वाईट वागतो आणि म्हणून असं झालं, असा युक्तिवाद असतो किंवा तसा असण्यावाचून गत्यंतरच नसतं. पण इथे वेगळं होतं. त्यामुळे विचारचक्र सुरू झालं, फक्त बायकाच का? पुरुषही आर्थिक घोटाळ्यात सापडतात. पुरुषही पूर्ण बँक बॅलन्स घालवून बसतात. पुरुषही हनी ट्रॅपमध्ये अडकतात. स्त्री पुरुषांचं असं अडकणं हे नैसर्गिक आकर्षण, त्यामुळे स्वाभाविक आहे. म्हणजे फक्त स्त्रियांकडूनच हे होतं असं नाही. मग यामागे फक्त बुवाबाजीच असते का? गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक स्वतःला अवकाश शोधत असतात. जे सोपं आहे ते त्यांना मिळतं. स्मगलिंग, चोऱ्या, दरोडे, ड्रग रॅकेट, मनी लॉन्ड्रिंग, असं काहीही. कधीतरी त्यांना धर्माच्या नावाने गंडवूया, हे अवकाश सापडतं. अडचणीतले लोक फसवायला अधिक सोपे असतात आणि त्यासाठी धर्म हे त्यांचं साधन असतं. दुसरा एक प्रकार म्हणजे करून बघूया, एकदा, दोनदा, कधी कधी काही उपाय, शरण आलेल्याला साधं मार्गदर्शन, साधे मंत्र 50% वेळा उपयोगी ठरतात आणि मग लोक येत राहतात. पिचलेले, अडचणीत असलेले लोक साधारण स्वतःचे 75% प्रयत्न करून नंतर या उपायांसाठी येतात. आता इतके प्रयत्न केल्यावर फळ मिळणारच असतं आणि ते मिळालं की त्यांना असं वाटतं की हे गंडेदोरे करूनच मिळालं. प्रसार होतो, प्रचार होतो, लोग साथ आते गए और कारवां बनता गया. आणि कारवां झाल्यावर काय करायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. लोक सर्वस्व वाहून टाकतात. पैसा जमा होतो, संघटन होतं आणि त्यामुळे प्रभावशाली लोकही जमतात. गुन्ह्यात सहभागी असतीलच असं नाही, पण मग प्रभावाची एक इकोसिस्टीम तयार होते. तक्रारी करणं, गुन्हे दाखल होणं, ह्याला विलंब होतो. सत्तेची नशा चढते, लोक डोक्यावर बसवतात. मी नियमांच्या वर आहे असा भास होतो. लोक तुम्हाला देव मानायला लागतात. उत्तरदायित्व कमी वाटायला लागतं. आता स्त्रियांची काही कारणं. कोणती आहेत ही कारणं? अथॉरिटी बायस म्हणजे अधिकाराचा प्रभाव. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला गुरु, अधिकारी किंवा मार्गदर्शक म्हणून समोर येते, तेव्हा लोक आपोआप तिच्यावर विश्वास ठेवतात. स्त्रिया अधिकच ठेवतात. भावनिकरित्या एकटेपणा, वैवाहिक समस्या, करिअर ताण, कंटाळा, अशा अनेक कारणांमुळे खास करून स्त्रिया जास्त प्रभावित होऊ शकतात. पण अधिक हव्यास हे कारणही असूच शकतं. पण अधिक हव्यास हा काही एकट्या स्त्रीवर टाकायचा दोष नाही. संपूर्ण समाजच त्या दिशेने चालत असताना ती ह्यातून नामानिराळी राहू शकणार नाही. स्त्रीचं आत्मभान. स्त्रीची स्वतःबद्दलची कल्पना काय आहे? ती सक्षम, आत्मविश्वासू असते का? तिला आत्मभान असतं का? ह्यावर ती प्रेमात किंवा तत्सम गोष्टीत हुरळून जाण्याची शक्यता अधिक असते. तिला अब्यूज होणं, आपल्याला वापरू देणं म्हणजे काय हे माहीत असतं का? तिला घरी काही आवाज, मत असतं का? तिला निर्णय क्षमता असते का? तिला बोलू दिलं जातं का? तिला घरात काही स्थान असतं का? तिला आपण कोणी महत्वाचे आहोत असं वाटतं की ती कॉम्प्लेक्सने कोमेजून गेलेली असते. ज्यामुळे कोणी तूही महत्वाची आहेस हे सांगितलं की तितकंही तिच्यासाठी फार महत्वाचं ठरतं. स्त्री नेहमीच सेक्ससाठी अफेअर करत नाही. हे समर्थन नाही,
पण ह्या घटना घडतात त्याचा पॅटर्नही शोधायला हवा. कशा काय घडतात या घटना? अनेकदा हळूहळू प्रभाव टाकला जातो. सुरुवात साध्या विश्वासाने होते आणि नंतर हळूहळू नियंत्रण वाढत जातं. हे अनेक प्रकरणात दिसतं. स्पिरिच्युअल, अध्यात्म या उच्च भाषेचा वापर काही जण धर्म, अध्यात्म, समाजकार्य यांच्या नावाखाली विश्वास पटकन मिळवतात. आणखीही एक कारण आहे. हा भुवाबाजीशी संदर्भात विषय नसला तरी आजकाल समाज माध्यमांवर मोबाईल चॅटिंग खूप वाढलं आहे. फार काही करायचं नाही, सेफ गेम खेळायचा आहे. पण मनोरंजन हवंय, वेळ जात नाही, त्यामुळे गप्पा मारत राहणं, कोणीतरी आपलं हवं असं वाटणं, मग फक्त चॅटिंग सुरू राहतं, क्वचित पुढेही जातं. संसारातील तोचतोचपणा ह्याला अनेकांनी शोधून काढलेला हा उपाय आहे. कधीकधी नवरा बायको दोघंही याकडे दुर्लक्ष सुद्धा करतात. आता फसण्याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणं काय असतात हे बघूया. स्त्रियांना समजून घेणारा कोणीतरी शोधण्याची गरज वाटते. आज कितीही समानता म्हटली तरी अजूनही स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षित होतात. त्यामुळे जेव्हा कोणी मी तुला समजून घेतो असं सांगतं तेव्हा आकर्षण निर्माण होतं. सेल्फ वर्थ माहीत नसलेल्या, कुटुंबातही दुर्लक्षित असलेल्या स्त्रीला थोडंसं हसून बोलणारा, थोडं महत्त्व देणारा, तू छान आहेस असं सांगणारा आवडून जातो. त्याचा प्रभाव पडतो. स्त्रीला कुटुंब आणि समाज सदोदित त्याग आणि समर्पण ह्यासाठी तयार करतच असतो. अपेक्षा ठेवत असतो. आधी वडील, मग नवरा आणि कालांतराने मुलगा तुझी जबाबदारी घेणार आहे, तुझी मालकी घेणार आहे. अशाच प्रकारे ती कुटुंबात आणि बाहेरील समाजातही शिक्षित होते. अशा वेळेस ती सर्वांमध्ये मालक शोधते. थोडं अधिक काही सांगणारा, माहिती असणारा, त्याकडे ती मालक आणि समर्पित म्हणून आकर्षित होते किंवा होऊ शकते. अजून एक कारण आहे ते म्हणजे पॅट्रिआर्कल कंडिशनिंग, म्हणजे पितृसत्ताक संस्कार. स्त्रीला सबमिसिव्ह राहायला शिकवलं जातं. खूप विरुद्ध बोलणं, अति आक्रमक असणं, न विचारता कुठे जाणं, निर्णय घेणं आणि अगदी लग्नानंतरही स्वतःचं कुटुंब झालं तरीही मुलांचे साधे साधे निर्णय, अगदी कोणत्या खेळाचा क्लास लावावा ह्यात सुद्धा स्त्रियांना काही आवाज नसतो हे मी बघितलंय. कुटुंब मुलींना कसं वाढवतं, कोणीतरी मार्गदर्शन करेल, कोणीतरी वाचवेल, कोणावरती तरी अवलंबून राहा, ही मानसिकता अजूनही खोलवर रुजलेली आहे. अजून एक कारण म्हणजे आधार व्यवस्था किंवा सपोर्ट सिस्टीमचा अभाव. आजकाल मैत्रिणी म्हणजे किटी पार्टीला वन पीस घालून जाणारा सोसायटीचा मोठाच्या मोठा ग्रुप आणि रील्सचा महापूर. नातेवाईक, चुलत आत्ये, मामे, भावंड यांचे संबंध कधी संपले? जजमेंटल होण्याची भीती, स्पर्धा ह्या पार्श्वभूमीवर मित्रमैत्रिणींचा अभाव आणि कृत्रिम मैत्री. कोणतीही आधार व्यवस्थाच राहिलेली नाहीये. त्यामुळे आपल्याबरोबर काही अनपेक्षित, अस्वाभाविक होतानाची सुरुवात असेल तर ते बोलून दाखवायला कुठे जागाच नाही. नॉर्मल काय आणि ॲबनॉर्मल काय हे सांगणारं, बोलणारं कोणी नाही. पाय घसरला की तो घसरत जाण्याशिवाय बाकी काही मार्गच नाही. आता तीच टेबलावर जाऊन बसली, या बाबतीतला कायदेशीर दृष्टिकोन काय आहे? कन्सेंट व्हर्सेस मॅनिप्युलेशन, म्हणजे संमती विरुद्ध प्रभावाखाली घेतलेला निर्णय. IPC, BNS, कॉन्ट्रॅक्ट किंवा संबंधित कायद्यांमध्ये फ्री कन्सेंट ही संकल्पना आहे. जर संमती फसवणूक, दबाव किंवा विश्वासाचा गैरवापर, मिसरिप्रेझेंटेशन, अनड्यू इन्फ्लुअन्स, फिअर यामुळे मिळाली असेल तर ती वैध राहत नाही. संमती म्हणजे स्वतंत्र आणि माहितीपूर्ण संमती. अन्यथा ती व्हिटिएटेड कन्सेंट ठरते. एखादी व्यक्ती जर ती तशी नाहीये पण दाखवते जसं की माझे ईश्वराशी काही कनेक्ट आहेत, मी हे पूर्ण बरे करू शकतो, अमुक अमुक अशी पूजा असते, तर ते अधिक सहजतेने मान्य केलं जातं. कारण ती विश्वासाची पोस्ट असते आणि त्यामुळे संमती दिली जाते. पोझिशन ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासाच्या स्थानाचा गैरवापर. गुरु, शिक्षक, अधिकारी, डॉक्टर या नात्यांमध्ये कायद्याने अधिक जबाबदारी असते. त्यांनी आपला प्रभाव योग्यरित्या वापरायचा असतो, कारण तो जास्त पडतो आणि तसाही तो प्रभाव असतोच. डिजिटल माध्यमांचा वापर.
आज अनेक प्रकरणात सोशल मीडिया, चॅट्स, फोटो, ब्लॅकमेलिंग यांचा वापर होतो आणि स्त्रीला त्यातून बाहेर पडणं अत्यंत कठीण होऊन जातं. चुकांची सुरुवात किंवा चुका सर्वांच्याच हातून होतात, पण चुका सुधारायची संधी, चिखलातून पाय काढायची संधी मिळत नाही. उलट तसं करताना दुसरा पायही अडकतो. व्हिक्टिम ब्लेमिंग. अनेक प्रसंगात स्त्रिया फसल्या. तीच टेबलावर जाऊन बसली. तिची संमतीच होती. तिचा जराही विरोध दिसत नाहीये. हो, सगळ्यांनी चघळून चघळून पाहिल्या आहेत त्या क्लिप्स. पण सारखे स्त्रियांवर दोषारोप टाळूया. स्त्रिया कशा फसल्या? ऐवजी अशी परिस्थिती निर्माण कशी झाली? हे विचारणं अधिक योग्य. अन्यथा संदेश असा जाऊ शकतो की चूक फक्त स्त्रीचीच आहे, की जे वास्तव नाही. आधुनिक काळातील नवे घटक. सोशल मीडिया इंटिमसी. ऑनलाईन जवळीक पटकन तयार होते. बाहेरून सगळं ठीक, पण आतून एकटेपणा. स्युडो इंटेलेक्च्युअल आकर्षण. मी वेगळा विचार करतो असं दाखवणारे लोक ह्याची भुरळ पडू शकते. मग आता आपण उपायांकडे बघूया. स्त्रियांनी स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं? पहिला उपाय आहे लीगल अवेअरनेस, म्हणजे कायदेशीर जागरूकता. ह्याला काही पर्याय नाही. तुम्ही तासनतास रील्सवर घालवताच, तेव्हा नेटवर शोधा, ओळखीच्यांना विचारा. महिला पोलीस कक्ष, हेल्पलाईन्स, नोडल ऑफिसर्स, जुवनाईल मेंबर्स, समुपदेशक, फ्री लीगल एड सेल्स, नगरसेवक, हे सर्व बघून ठेवा. धाव घ्या. सुरक्षा ही फक्त सावध रहा इतकी साधी नसून जागरूकता अधिक समर्थन हे आहे. इमोशनल लिटरसी म्हणजे भावनिक साक्षरता. आपण कुठल्या गोष्टीत अडकतो, आपण काय गमावून बसतो, आतापर्यंत आपण कसे जगत आलो, कोणी आपल्याला बाहेर काढलं की आपणच आपले आलो, मला नक्की काय हवंय, मला स्वतःविषयी काय वाटतं, माझं लहानपण कसं गेलं, मी माझी एकटीची जबाबदारी घेते का, एखाद्या व्यक्तीसाठी वाहवत जाताना मी कुटुंबावर पाणी सोडायला तयार आहे का, आपला स्वतःचा उपयोग कोणी करून घेतला तर माझी काय भावना असेल, मी माणसं ओळखते का. आत्मभान जागृत करणं, त्यासाठी तशी उदाहरणं डोळ्यांसमोर ठेवणं, उत्तम चरित्र वाचणं आणि त्यांचं अनुकरण करणं, मनोबल वाढवणं. समर्पणाआधी शंका घ्या, प्रश्न विचारा, सवय लावून घ्या. आता लाल बावटे किंवा रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे? एखादी व्यक्ती अतिशय जलद जवळीक साधत असेल तर तुम्हाला शंका येते का? तू खास आहेस, इतरांना समजणार सुद्धा नाही, असं तर कोणी बोलत नाहीये ना? ती गुप्ततेवर जोर देतेय का? खूप जास्त वैयक्तिक होतेय का? मला मॅनिप्युलेट करतेय का? काही दिवस खूप बोलणं, चांगलं वागणं, तर काही दिवस संपर्क पूर्ण बंद, ज्याला इंग्रजीत घोस्टिंग म्हणतात. असे डावपेच तर ती खेळत नाहीये ना? माझ्या गिल्टचा वापर तर करून घेत नाहीये ना? इतरांशी संबंध कसे आहेत? स्वतःबद्दल किती मोकळी आहे? प्रश्न विचारा, शंका घ्या, आपली सपोर्ट सिस्टीम मजबूत करा. आपली खरीखुरी आधार व्यवस्था मजबूत करणं, मग त्या मैत्रिणी असतील, कुटुंब असेल किंवा अगदी फॅमिली डॉक्टर असतात त्याप्रमाणे समुपदेशकही असतील, हे विश्वासाचं वर्तुळ कायम तुमच्या आजूबाजूला ठेवायलाच हवं. आता या सगळ्या बाबतीत कुटुंबाची भूमिका ही सुद्धा महत्वाची असते. घडलेले गुन्हे दाबण्यापेक्षा, स्त्रियांची चूक आहे हे तिला दाखवून देण्यापेक्षा गुन्हे दाखल करण्यासाठी कुटुंबाने पुढे यायला हवं आणि पीडितेच्या मागे ठामपणे उभं राहायला हवं. मुळातच व्हिक्टिम ब्लेमिंग बंद करायला हवं. संवादातील अंतर, जजमेंटल वातावरण यामुळे स्त्रिया बोलत नाहीत. पण पाठिंबा देणारं आणि मोकळीक असलेलं वातावरण असेल तर धोका कमी होतो. मुलींना वाढवताना केवळ लग्न, केवळ करिअर नाही, तर तिचं आत्मभान जागृत करणं गरजेचं आहे. नकाराची ताकद, चुकीचे निर्णय पचवण्याची ताकद, आपली जबाबदारी आपण घेण्याची ताकद, दुखलं खुपलं तरी सहन करण्याची ताकद, मोकळीक, चांगलं वाईट, नैतिक अनैतिक काय असतं हे शिकवणं, आपली बाहेरील मोठ्या समाजातील नागरिक म्हणून आणि नंतर आध्यात्मिक भूमिका यावर काम करायला हवं. स्त्री पुरुष भेदामध्ये तिला केवळ त्याग, समर्पण ह्यासाठी तयार न करता आपलं म्हणणं ठामपणे मांडणं आणि करून दाखवणं यासाठीही ती तयार व्हायला हवी. धर्म आणि अध्यात्माचं पालन. आपल्या धर्मातल्या महान तत्वज्ञानाची ओळख करून घेणं, कर्मकांड, व्रतवैकल्य यांचं स्तोम न माजवता ती फक्त आनंदाने करणं, साधू संतांचं साहित्य वाचन पठण करणं, सण समारंभ आनंदाने आणि कोणा एकावर ओझं होणार नाही अशा प्रकारे साजरे करणं,
इतर धर्मांहून असलेलं आपलं वेगळेपण हे सर्व कुटुंबाने आधी शिकून मग आपल्या मुलांनाही त्या बाबतीत शिक्षित करायला हवं. अशा घटनांनंतर समाजाची प्रतिक्रिया कशी असायला हवी? समाजाने अशा प्रकरणांना खळबळजनक बनवणं, सेन्सेशनॅलिझम टाळायला हवं. व्हिक्टिम ब्लेमिंग म्हणजे बळीलाच दोष देणं टाळायला हवं. कालच्या गंभीर परिसंवादात लकी टेबल असा प्रेक्षकातून आवाज आला. शेजारी बायको असताना एका गंभीर विषयावर भाष्य चालू असताना आपण अनलकी आहोत असं ज्या माणसांना वाटतं त्यांना हे कधी कळेल? स्त्री सक्षमीकरण असूनही असं का घडतं? सगळे कायदे तर आहेत ना त्यांच्या बाजूने? असाही प्रश्न विचारला जातो. सक्षमीकरण म्हणजे फक्त शिक्षण किंवा कमाई नाही. भावनिक ताकद, निर्णय क्षमता, जबाबदारी पेलण्याची वृत्ती, संधी, सवय यांची समाजाकडून अपेक्षा म्हणजे सक्षमीकरण. 33% आरक्षणाची आजही गरज आहे, पण त्या डिप्लोमसीला, भ्रष्टाचाराला पुरून उरणाऱ्या, आवाज बुलंद असणाऱ्या स्त्रिया म्हणजेच दिल्ली अजूनही दूरच आहे. सक्षमीकरण अजूनही पूर्ण नाही. कायदे आहेत, पण ते वापरणाऱ्या बायका कुठे आहेत? स्त्रिया पुढे येण्यास का घाबरतात? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कायद्याची माहिती नसणं, सहज उपलब्ध अशी फोरम्स नसणं, विलंबाची भीती, सेल्फ डाऊट अर्थात स्वतःला दोष देणं, आपलीच चूक असेल असं वाटणं, स्वतःला दोष समाज देईल ही भीती, आर्थिक अक्षमता, कायदे वापरण्याची अक्षमता, सामाजिक आणि कौटुंबिक दबाव, घर, संसार वाचव असे उपदेश, व्यवस्थेवर विश्वास नसणं, कुणीतरी सूड घेईल आपल्या मुलाबाळांना त्रास देईल याची भीती, निर्माण केलेली अपराध भावना, या सगळ्या गोष्टींमुळे स्त्रिया पुढे यायला घाबरतात. आता इतके सारे कायदे अस्तित्वात असतानाही अंमलबजावणी मात्र का कमी पडते? कायदे पुरेसे आहेत. IPC, BNS, पोस्को, IT ॲक्ट, POSH, महाराष्ट्र अँटी सुपरस्टिशन ॲक्ट, पण तक्रारी उशिरा येतात. तोपर्यंत एव्हिडन्स हा डायल्यूट होतो. विलंबामुळे किंवा सामाजिक दबावामुळे व्हिक्टीम होस्टाईल होते. पोलिसांचे हेजिटेशन, कारण धार्मिक किंवा प्रभावशाली व्यक्ती संबंधित असतात. समस्या कायद्याची नाही, तर अंमलबजावणीतील भीती, विलंब आणि दबावाची आहे. पोलीस, महिला बालकल्याण, महिला आयोग यांनी एकत्रित काम करायला हवं, ते होत नाही. लोकसंख्येमुळे सिस्टीम रिॲक्टिव्ह आहे, प्रोॲक्टिव्ह नाही. अशा घटना टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह लेव्हलवर काय करता येईल? मूलभूत हक्क, कायदे, सायबर सिक्युरिटी यांचा अभ्यासक्रमात समावेश हवा. खऱ्या घटनांची चर्चा व्हायला हवी. सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे स्वमदत गट, महिला मंडळं यांनी सामाजिक भान यावं यासाठी चर्चासत्र घ्यायला हवीत. पोलिसांनी आणि फोरम्सनी अधिक समाजाभिमुख व्हायला हवं. हेल्पलाईन्सचे नंबर सरकारने सर्वत्र डिस्प्ले करायला हवेत. डिजिटल माध्यमं वापरायला हवीत. वकील, पोलीस, NGOज, समुपदेशक यांनी काही भाग समाजासाठी म्हणून सेवा द्यायला हवा. लोकांपर्यंत पोहोचायला हवं. लीगल एड क्लिनिक्स अधिक सक्रिय करायला हवीत. पोलीस, कोर्ट यांची भीती कमी करायला हवी. मॉक सेशन्स, इंटरॅक्शन प्रोग्रॅम्स हे सारं घडवून आणायला हवं. कायद्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करायला हवी. FIR फायलिंग अधिक युजर फ्रेंडली व्हायला हवं. ऑनलाईन कंप्लेंट, मेकॅनिझम हे प्रभावी हवं. पहिलं पाऊल सोपं झालं की पुढे सगळं सोपं जाऊ शकतं. पुढे येणं वाढतं. पीडितेची ओळख गुप्त राहायला हवी. तिला संरक्षण पण मिळायला हवं. विशेष न्यायालयं हवीत. बॅकलॅशची आणि मीडिया चर्चा चर्मणाची भीती कमी व्हायला हवी. कन्सेंटचा न्यायालयांनी अर्थ न्यायपूर्ण पद्धतीने लावावा. मीडिया ट्रायलमुळे चौकशीवर आणि न्यायालयीन दबाव निर्माण होतो. त्यामुळे त्रुटी राहण्याची शक्यता असते. हा विषय केवळ खरात प्रकरणापुरता नाही, तर अनेक लव्ह जिहाद, कॉर्पोरेट जिहाद या संदर्भातही यातले काही मुद्दे उपयोगी आहेत. काही प्रकरण होतात म्हणून सगळ्याला दोष देण्यासाठी लोक पुढे सरसावतात. बुवाबाजी ही हिंदू धर्माची परंपरा नाही, पण ह्या घटना घडतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. आपली परंपरा ही धर्माला ग्लानी आल्यावर भगवंताने अवतार घेण्याची आहे. आत्ताच आपण विभावरी बिडवे यांचा बायका इतक्या का भुलतात, का फसतात या विषयावरचा एक लेख ऐकला. हा लेख आपल्याला
माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात माझ्या विकासवाणी या YouTube चॅनलवरून ऐकायला मिळाला. आपल्याला हा लेख आणि त्यातील विचार कसे वाटले हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कृपा करून आपला अभिप्राय व्हिडिओ खाली कमेंट करून अवश्य कळवा. लेख आवडला असेल तर तो शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.